आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। किती दमलाय सरे? कार्यक्रम म्हणल्यावर चाललं तर तेवढं नको टेन्शन घेऊ। पण मला सांग, तू सामान सगळं बघून घेतलंयस ना? आणि काय नसल तर मला यादी करून दे, मी लगेच घेऊन येतो। सगळं व्यवस्थित आहे, फक्त एक गोष्ट तू आणायचं विसरलास। आता कुठली? डोहाळ जेवणाला सुवासिनीला माहेरची साडी लागते आणि तेजूसाठी तू ती हिरवी साडी आणायचं विसरलास। पाणी नाका तोंडाला आलं ना, मग तुम्ही सांगता सगळं, हे आणायचंय, ते विसरलंय, ते आणायचंय। आता कसं करायचं सांग बरं? हा, आत्ताच्या आत्ता दुकानदाराला सांगतो, दुकान उघड, मला आत्ता साडी पाहिजे। हा, अरे थांब जरा। पण आता साडी नाही, उद्या साडी पाहिजे आपल्याला। थांब, किती गडबड करतोयस? माझं पूर्ण म्हणणं ऐकून तरी घे। बोल। थांब, काय करते? हे काय? हे बघ, साडी आणलीये। साडी आणली, पण याला म्हणायचं माझी बायको। तुळजा तुळजा, खरंच किती करते ग तू घरासाठी? थांब, परत गडबड करतोयस तू। अगं, आता काय गडबड आहे? ही साडी मी नाही, आईंनी आणली आहे। तेजू त्यांची सगळ्यात मोठी मुलगी आहे ना, मग रक्ताची ओढ आपल्याला कशी टाळता येईल सांग बरं? आणि आई म्हणून त्यांनी हे सगळं करणं, यात काहीच गैर नाहीये रे। आपल्या मुलीने तिच्या डोहाळ जेवणाला आपण दिलेलं वाण अंगावर घालावं, एवढी साधी अपेक्षा आहे रे त्यांची। सूर्या, तू प्लीज जुन्या गोष्टी सोडून दे बरं। अरे हे बघ तुळज, ह्यो तुमच्या बायकांचा कार्यक्रम आहे, मी ह्याच्यात अजिबात मध्ये पडणार नाही। तुझ्या मनाला जे पटतं ते तू कर, पण ह्यापेक्षा जास्त अपेक्षा माझ्याकडनं ठेवू नकोस तू। ठीक आहे, पण ही माहेरची साडी आहे। सासूर वाशिणीला घरी जाऊन ही भावाने पोचवायची असते। म्हणजे सकाळी जायचं आणि तेजूला ही साडी द्यायची, एवढं तरी जमेल ना? कोणीतरी येणार गो। मामा, आ? अरे तू होतास ना, म्हणून हे पाळण्याचं काम झालंय बघ। तेवढा भारीतला पाळणा आणलास आणि असली भारी सजावट केली, म्हणूनच आमचं टेन्शन गेलं। ओय, अगं भाचीचा कार्यक्रम आहे, भाचीचा। आता तुम्ही आम्हाला कार्यक्रमात घेत नाही, पण मामा काय आम्हाला थटत नसतो, कमी नाही पडणार। हा,